करूया आपण ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली आणि नुसती छाप नाही, ज्या स्पर्धेची अगदी दर्जा वाढवण्याचं काम केलं, ज्या आवाजाने गेले 30-35 वर्ष तुम्हा आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर संतोष म्हात्रे सांडी सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. मिनेश पाटील आपण देखील स्थानपन्न व्हा. चला, मिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत संतोष म्हात्रे सांडी सरांचा. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आणि आपल्या आवाजाने तुम्हा आम्हा सर्वांनाच अगदी मोहित करणारा आवाज आहे. लेजेंडरी व्हॉइस आमचे गुरुवर्य संतोष म्हात्रे सांडी सरांचा सन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र आणि ही स्पर्धा सदैव आपल्या स्मरणात राहावी यासाठी हा सन्मान चिन्ह, हा गौरव चिन्ह देऊन त्यांचा विशेष गौरव केला जातोय. समालोचन क्षेत्रातील महागुरु म्हणून ज्यांना संबोधलं जातं, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा डिमांडिंग व्हॉइस. लाईव्ह टेलिकास्ट या टीमचा देखील सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या अतिशय दर्जेदार वाणीने तुम्हा आम्हाला सर्वांना 5-6 वर्षामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या वाणीमध्ये मंत्रमुग्ध केले आणि खऱ्या अर्थाने मॅच तापवण्याचं काम हा नेहमीच सातत्याने करत. नाव आहे मॅन फ्रॉम घनसोली विघ्नेश मडवी यांचा सन्मान करताना बंटी पाटकर. काय आवाज, मंत्रमुग्ध, फक्त निर्भय आणि क्लासमेट आणि एका क्लासमेट करून एका क्लासमेटचा ते सन्मान केला गया. थँक्यू सो मच विघ्नेश. एक बेहतरीन आवाज आणि आजच्याकडे एक आघाडीचा समालोचक. थँक्यू व्हेरी मच. सुनील पाटील यांचा विशेष सन्मान या मंचावर केला जाईल, कारण की 2 दिवस ज्या पद्धतीने अंपायरिंग झाली आणि अंपायरची भूमिका विशेष महत्वाची भूमिका बजावली. सुनील पाटील साठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. भरपूर योगदान राहिलं या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि त्यांचा देखील सन्मान करणं. ट्रॉफी उलटी आहे, येस, सन्मान केला जातोय. लाईव्ह टेलिकास्टचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आम्ही सोनू पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर करणार आहोत. सोनू पाटील, ओमकार दळवी या दोन्ही मंडळीचं देखील तितकंच महत्वाचं योगदान राहिलंय या स्पर्धेसाठी आणि त्यांचा देखील सन्मान करणं तितकंच महत्वाचं आहे. की स्कोरर हा चॅनल खूप चांगली भरारी घेतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या इव्हेंट्स मध्ये हा की स्कोरर सातत्याने पाहायला मिळेल आणि या की स्कोररचे हे 2 प्रमुख स्तंभ आहेत, जिकडे आपल्याला ओमकार दळवी पाहायला मिळेल आणि सोनू पाटील हे दोन्ही अगदी या टीमचे महत्वाचे घटक आहेत आणि त्यांचा देखील आभार मानतोय. आणि ज्या पद्धतीने क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपण पाहिलं त्यांचा देखील आभार मानतोय. की स्कोररच्या सगळ्याच घटकांचा आभार मानतोय. चला, सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं, त्यामुळेच सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच देखील दिलं जाईल. त्याचबरोबर अमोल पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. चेतन पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. अंपायरिंग साठी देखील महत्वाची भूमिका बजावली चेतन पाटील यांनी आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचेच आभार मानतोय. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील गौरव केला जातोय. चला, सेमीफायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर स्वराज म्हात्रे अगेन आणि अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी देण्यात येईल. खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय सेमीफायनलच्या मॅच मध्ये. अगदी षटक हाताळत असताना एक महत्वाची भूमिका बजावली आणि स्वराज म्हात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. तर फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 ओव्हरच्या सामन्यामध्ये पहिलं महत्वाचं षटक हाताळलं आणि फक्त 3 धावा खर्च केलेत आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मिस्टर राकेश जाधव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी
उमेश पाटील यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण प्रदान करावी. राकेश जाधव काय गोलंदाजी केली, युवा गोलंदाज आहे. निलेश भोईर यांच्या तालिमीमध्ये घडलेला हा खेळाडू आणि अतिशय धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या टीमसाठी. तो खेळाडू देखील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील कुर्ळे आपण देखील या स्कोररच्या भूमिकेमध्ये विशेष भूमिका राहिली. स्वप्नील आपण देखील या. स्वप्नील कुर्ळे यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. खूप चांगली स्कोरिंग राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. या सगळ्याच घटकांचा सन्मान देखील करणं तितकंच महत्वाचं आहे. आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. अखेरच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली गेली. चला जाऊया स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाऊया. या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचा किताब ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी केली, आपल्या टीमसाठी खूप चांगले झेल पकडले आणि आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. टीम गोठिवली 11 गोठिवली टीम कडून तो खेळाडू ठरलाय तुषार मोहंती, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. तुषार मोहंती प्लीज या, प्लीज गोठिवली टीम अगदी स्टेजच्या समोर या. तुषार मोहंती अवेलेबल नसेल तर त्यांच्या बिहाफ मध्ये आपण एखादा खेळाडू पाठवा. तुषार मोहंती ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. खूप चांगला परफॉर्मन्स झाला तुषार मोहंतीने. बॅटिंग मध्ये देखील योगदान दिलं. तर जाऊया आपण या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा किताब कोणाला दिला जाईल. 2-3 खेळाडू होते. तत्पूर्वी दिनेश पाटील यांना विनंती करतो की मंचावर या. दिनेश पाटील, दिनेश पाटील प्लीज आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर कृपया आपण मंचावर या. तर या स्पर्धेचा बेस्ट बॉलरचा किताब जातोय ज्या गोलंदाजाने धारदार गोलंदाजी केली आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटरवर अगदी प्रेशर आणण्याचं काम केलं आणि प्रामुख्याने फायनलच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी राहिली. 6 विकेटने हा ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलरचा किताब. मिस्टर करण राठोड ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि मी मान्यवरांना विनंती करतोय किशोर दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान केलं जाईल. करण राठोड ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 6 विकेट्स आपल्या नावी करून तो ठरला या स्पर्धेचा हा युवा गोलंदाज. CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघाचा हा खेळाडू. अभिनंदन. चला या स्पर्धेचा बेस्ट बॅटरचा किताब दिला जाईल ज्या बॅटरने संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 63 धावा कुठल्या आणि सगळ्याच मॅच मध्ये कन्सिस्टंटली परफॉर्मन्स केलाय. मिस्टर ऐरोली गावाचा वंडर बॉय मिस्टर JP जयेश पाटील ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करतोय मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅटरचा किताब किशोर पाटकर ज्यांनी भरपूर पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले. चल बेस्ट बॅटर JP जयेश पाटील लाजबाब खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आपल्या टीमला अगदी वाईल्ड कार्ड एंट्री असताना देखील हा संघ मात्र मेगा फायनल मध्ये पोहोचला आणि चॅम्पियनशिप पटकावले. अभिनंदन गावदेवी ऐरोली. वेल प्लेड JP. जाऊया या स्पर्धेतला सर्वात मोठा मान मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द टुर्नामेंट. मी मिनेश पाटील यांना विनंती करतोय की या पारितोषिक आपण प्रदान करावं. तर मॅन ऑफ द सिरीज गोज टू मिस्टर कन्सिस्टंट ज्याने केला या क्रिकेट या खेळावर राज. खेळाचा अंदाज आहे वेगळा. तो खेळाडू आहे मिस्टर स्वराज प्रल्हाद म्हात्रे. 9 विकेट आणि 121 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुटणारा खेळाडू स्वराज प्रल्हाद म्हात्रे ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स स्वराज प्रल्हाद म्हात्रे. काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि तो खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द टुर्नामेंट प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब आपल्या नावी करत असताना स्वराज प्रल्हाद म्हात्रे. वेल प्लेड बॉयज, वेल प्लेड.
चला चला मिनेश पाटील यांचा देखील आपण मार्गदर्शन ऐकूया. दोन्ही संघांचं अभिनंदन करतो. आणि ही जी दोस्ती ग्रुप आहे हे आम्ही काही कारणास्तव कुठल्या कामामध्ये अटकल्यामुळे जे आमचे साथीदार होते उमेश पाटील, अमोल पाटील, परत बंट्यादा, पप्यादा, सुनील पाटील, जे सर्वजण आहेत, राजा पाटील यांनी आम्ही नसूनही ही स्पर्धा पुढे नेली त्याबद्दल आमच्यातर्फे सुद्धा त्यांचा आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यांनी खूप सहकार्य केलं आणि ही स्पर्धा पुढे नेली त्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन मानतो. आणि सर्व युवांना मी आवाहन करतो का इलेक्शन आलेलं आहे, सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा, मतदान करा. मतदान केल्याने आपल्या नवी मुंबईची प्रगती होईल ही सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. म्हणून सर्व युवांनी मतदान करा, काहीतरी बदल नक्कीच घडेल. मतदान करत राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मिनेश पाटील. खूप चांगला संदेश तुम्ही दिलात आणि खऱ्या अर्थानं मी सगळ्यांना सांगणारच होतो की यस येणाऱ्या कालावधीमध्ये इलेक्शन येतोय. कुठल्याही पक्षाला तुमच्या आवडीच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा, पण मतदान करा हा सुट्टीचा दिवस नाही, हा अधिकार बजावण्याचा दिवस आहे. त्यामुळेच मतदान हा आपला अधिकार आहे, तो अधिकार आपण बजवावा आणि सगळ्यांनाच मोठ्या संख्येने मतदान करावं. कैलासवासी इंदुबाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आम्हाला प्रदान केली गेली. या दोन्ही ट्रॉफी त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. वैभव पाटील यांचा आभार मानतोय, या स्पर्धेसाठी त्यांनी ट्रॉफी प्रस्तुत केली. तर जाऊया या स्पर्धेचा उपविजेता संघ टीम गोठिवली 11 गोठिवली. रोख रक्कम 50,000 व ही भव्य दिव्य ट्रॉफी प्रदान केली जाते सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते. आपण पाहू शकाल सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये टीम गोठिवली 11 गोठिवली टीम झाली आहे या स्पर्धेचा उपविजेता संघ. सगळ्याच टीमचं कौतुक करावं लागेल. रुणाल म्हात्रे, स्वराज म्हात्रे असेल, तुषार महंती असेल, वेदांत म्हात्रे बच्चू असेल, प्रमोद चौधरी असेल, त्याचबरोबर खेळाडू असेल पण तुषार मोहंती असेल, या सगळ्याच घटकांनी खूप चांगला खेळ केला. प्रणल म्हात्रे असेल, या सगळ्याच खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि आपला संघ मात्र उपविजेता संघ ठरलाय. 50,000 व दोस्ती चषक 2026 वर आपलं नाव कोरलंय. द्वितीय क्रमांकाचं ते म्हणजेच टीम गोठिवली 11 गोठिवली. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी विश्वास नामदेव पाटील व कैलासवासी मनीषा विश्वास पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला पुरस्कृत केले, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. वैभव पाटील यांचा आभार मानतोय. आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलाय CR पाटील फाउंडेशन तुर्बे संघ. या स्पर्धेमध्ये खेळणार होता पण त्याच्याऐवजी वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली गावदेवी ऐरोली संघाला आणि CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली टीम पोहोचली मेगा फायनल मध्ये आणि फायनलच्या मॅच मध्ये दर्जेदार खेळ केला आणि चॅम्पियन झालाय. दोस्ती चषकावर आपलं नाव कोरलंय. टीम CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघ ठरलाय. दोस्ती चषक 2026 वर आपलं नाव कोरणारा संघ ठरलाय. खूप खूप अभिनंदन. दोस्ती चषक या स्पर्धेवर नाव कोरलंय गावदेवी ऐरोली संघाने. निलेश गंगाराम पाटील, JP, रितेश वैटी असेल, प्रीतम पाटील असेल, जगदीश पगडे असेल, राकेश जाधव असेल, सगळ्याच घटकाने खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि हा संघ ठरलाय दोस्ती ग्रुप आयोजित दोस्ती चषक 2026 चा चॅम्पियन टीम CR पाटील फाउंडेशन टीम गावदेवी ऐरोली संघ. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या टीम साठी. खूप खूप अभिनंदन टीम गावदेवी ऐरोली. गावदेवी माताचा जय घोष करत असताना हा संघ देखील मैदानामध्ये उतरला आणि CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघ झाला विजेता. धनुष आपला देखील मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. ही स्पर्धा इकडेच संपली. 6व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा आपल्या भेटीशी येईल 2027 मध्ये. तोपर्यंत ही स्पर्धा इकडेच संपली. सगळ्यांचेच मनपूर्वक आभार. दोस्ती ग्रुपच्या सगळेच घटकांचा आभार मानतोय आणि ही स्पर्धा संपली असं घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.